गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, उपस्थित सर्व आप्तेष्ट मंडळी, आज आपण अशा महान महापुरुषांच्या निमित्ताने एकत्र जमलेला आहोत। खरोखर ज्यांना म्हणतो आपण स्वर्ग प्राप्त झालेला असेल, ज्यांनी जीवनाचं सोनं केलं, ज्यांनी काहीतरी नर जन्मामध्ये येऊन मृत्यू लोकामध्ये सर्व काही चांगलं कार्य केलं, याचं उदाहरण द्यायचं असेल तर गुरुजी कर्म। कारण मनुष्य धनाने मोठा होत नाही, मनुष्य कर्माने मोठा होतो। वंदनीय राष्ट्रसंतांनी म्हटलंय, सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन। गावामध्ये अनेक लोक असतात, सर्वांनाच बोलावतो का आपण भजनाला? का ज्याला येते त्यालाच बोलावतो? हजार लोकातून मान कोणामुळे मिळतो? भगवंताच्या नामस्मरणामुळे मिळतो। आज गुरुजींचा आणि माझं अनेक वर्षापासून संवाद, तुकडोजी महाराजांचं भजन असो, काही असो, गुरुजी कोणत्याही कार्यामध्ये यालाच म्हणतात, एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत। सर्वांना मदत करायची, सर्वांसोबत प्रेमाने बोलायचे। म्हणून आज गावोगावी तुमच्या एमपीतच नाही तर आमच्या महाराष्ट्रातही त्याचं नाव घेत, जोडावरच आहे ना। म्हणून तर काही हिंदीमध्ये बोलले, मी महाराष्ट्राचा आहे म्हणून मराठी जोडावर आलं पाहिजे ना, हिंदी मराठी नाही का? म्हणून तो तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आपुली या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या। ज्याला आपलं हित कळलं, हित म्हणजे काय? बिल्डिंगा बांधणं, घर बांधणं हित नाही आहे, ते आपण प्रापंचिक माणसं बांधतो। हित खरं आहे का? आपलं खरं धन आहे आपले मुलं, संतती। संतती जर चांगली निघाली तर बापाचा उद्धार होते। कोणाचा मुलगा हो नाव निघेल, जगदीशराव, राजेंद्रजी, संजय, कोणाचे मुलं? अहो ते गुरुजी नव्हते का कावटकर? त्यांचे होय। धन्य माता पिता तयाच्या, ज्यांनी अशा मुलांना जन्म दिला आणि ते मुलं आपल्या पित्याचं एक पावन पुण्य स्मरण प्रित्यर्थ हे श्राद्ध कर्म करत आहे। कर्मकांडामध्ये जर विचार केला, आमच्या बोडके साहेबांनी सांगितलं आहे, श्राद्ध का करावं? 347 दिवसानंतर श्राद्ध येते 13वी पासून। आता 13वी का करावी? मी अनेक ठिकाणी सांगितलंय। 13वी का करावी? आपल्या शास्त्रामध्ये जे 16 संस्कार सांगितलेले आहे, त्या 16 संस्कारातून आपण मृत्यू लोकात नर जन्मामध्ये फक्त 3 संस्कार करतो। 3 कोणते? जन्माला मुलगा आल्यानंतर त्याचं नाव ठेवतो, नामकरण विधी करतो। दुसरा संस्कार आपण विवाह संस्कार करतो, विवाह विधी, आणि तिसरा संस्कार करतो अंतविधी। 3 संस्कार, 16तून 3 गेले, राहिले 13। आणि मनुष्य कोण्या ऋणात आणि संस्कारात जर राहिला तर त्याला सद्गती प्राप्त होत नाही। म्हणून तो कोणाचं मन दुखून, कोणाचं कर्ज, कोणाचे पैसे, कोणाच्या ऋणात राहून मरायचं नाही, नाहीतर तोच आपल्या घरी पुत्र म्हणून तरी जन्माला येईल, कोणी बैल म्हणून आपण पोसू मांजर, आणि ते एक दिवस आपल्याला चावून तेवढा खर्च करून घेतल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा। मग म्हणतो आपण, माझाच मुलगा लहानाचं मोठं केलं, मला जोड्यानं करून मारते, खायला काय देत नाही, कारण केले कर्म झाले